वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केलेली आहे। भाजप संविधान तुडवायला निघालेला आहे असं ते म्हणतात। आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। एक तर ईव्हीएम बद्दल तुम्ही त्या दिवशी बरेचसे खुलासे केले आणि ईव्हीएम टॅम्पर्ड कशा पद्धतीने होतं ते देखील सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता। आता तुम्ही थेट आरोप केलेला आहे भाजपवर की संविधान तुडवायला ते निघालेत, असं का वाटतं? ते ज्या पद्धतीने त्यांचं असणारं कामकाज चाललेलं आहे त्यामध्ये कलेक्टिव्हिझम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि पंतप्रधान हा त्यांचा असणारा नेता असतो। आता असणारं दिसते की पंतप्रधान हा डिक्टेटर झालेला आहे आणि उरलेले ओबे दी ऑर्डर अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे। कलेक्टिव्हिझम संपलेलं आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की हुकुमशाहीची सुरुवात झाली अशी परिस्थिती आहे। दुसरं आपण बघत असाल की काल पोलीस हे नमाज पढताना लात मारत होते नमाजीना। आता ही हिम्मत कधी होते तर ॲडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे कोलॅप्स झाला असेल त्यावेळेस। त्याच्यामुळे असणारा गृहमंत्री हा असणारा रबर स्टॅम्प झाला की काय अशी असणारी परिस्थिती आहे, सांग काम्या झालं की काय अशी तिथे असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही म्हणतोय की नवा हुकुमशाही इथे असणारा सुरुवात झालेली आहे की जो संविधानाला तोडवायला निघालेला आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे की काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आम्ही चॅनल्समार्फत ईव्हीएम कसं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं त्याचा असणारं एक प्रत्यक्षात त्या ठिकाणी दाखवलं आणि त्याचा असणारं एक व्हिडिओ आम्ही अपलोडसुद्धा केलेला आहे। मॅन्युप्युलेशन कुठे होऊ शकतं तर वोट जिथे स्टोअर होतोय तिथे होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही नॅशनल पार्टी स्वतःला म्हणताय, सेक्युलर पार्टी स्वतःला म्हणताय, त्यावेळेस पुढाकार घेऊन इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती क्वेश्चन नंबर 80 आणि 81 याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जो व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे VVA-PAT आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधलं मतदाराला डोळ्याला व्हिज्युअल काय दिसलं पाहिजे, म्हणजे डोळ्याला काय दिसलं पाहिजे तर 4 गोष्टी आहेत। त्या 4 गोष्टीपैकी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी जे बटन दाबलेलं आहे, ज्या सिम्बॉलवरती दाबलेला आहे तो सिम्बॉल त्या पेपरवरती उमटला की न उमटला असं इलेक्शन कमिशन म्हणते की त्यांनी बघितला पाहिजे। आता त्यांनी बघितला पाहिजे हे जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल तर माझ्या अंदाजाने काँग्रेस पक्षाचे खरगे जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं पाहिजे की हे तुमच्या ह्याचं तुम्ही अंमलबजावणी करणार आहात की नाही। अंमलबजावणी काय करायची आहे तर ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये येईल, वोटर ती व्हेरीफाय करेल आणि त्या ठिकाणी टाकेल, एक भाग। दुसरा आम्ही असणारा सुद्धा ईव्हीएम टॅम्परिंग थांबवल्या जाऊ शकते आणि ती म्हणजे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल 1961 जे पार्लमेंटने मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वारंवार दुरुस्त्या होऊन VVA-PAT आलं। त्याच्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची पार्लमेंटने दुरुस्ती केली आणि ती म्हणजे रिकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये ईव्हीएमचं मतदान आणि VVPATचं मतदान टॅली झालं नाही तर पार्लमेंटच्या कायद्याप्रमाणे VVPATमधला मतदान फायनल धरावं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा इलेक्शन कमिशन मान्य करत नसेल तर प्रत्येक कॅन्डिडेट जो काँग्रेस पक्षाचा असेल, SP चा असेल, RJDचा असेल, वंचित बहुजन आघाडीचा असेल, शिवसेनेचा असेल, त्या सगळ्यांनी
स्क्रुटिनी झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरला एक अर्ज द्यायचा. अर्ज काय द्यायचा की जे मतदान झालेलं आहे ते आणि जे मोजणी झालेली आहे ते म्हणजे पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स यांची टॅली झाली नाही तर या ठिकाणी VVA पॅटचं जे आहे ते काउंटिंग झालं पाहिजे, जेणेकरून ज्याला कोणाला EVM टॅम्परिंग करायची आहे त्याला अंकुश बसेल आणि लोकांच्या मनामधला जो कॅन्डिडेट आहे मेजॉरिटीने आहे तोच निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मला अजूनही कळत नाही की काँग्रेस पार्टी हे उचलत का नाही आहे. त्याचं कारण त्यांनी असणारं सांगावं. 4-5 दिवसामध्ये त्यांनी सांगितलं तर अधिक चांगलं असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यांनी ते करावं ही आमची त्यांना विनंती आहे. तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा म्हटलेलं आहे की काँग्रेसमध्ये जे सुपारीबाज आहेत त्यांना त्यांनी काढून टाकावं. हे सुपारीबाज नेमके कोण आहे असा प्रश्न विचारते जनता. ते जनता मी सांगेन ना सुपारीबाज कोण आहे ते 3-4 दिवसानंतर मी सांगतो ना कोण कोण सुपारीबाज आहेत ते. त्यांची नावं मागं पुढं घ्यायला आम्ही घाबरत नाही. रोखोक आम्ही असतो. त्याच्यामुळे जे विधान करतो ते विधानाची माहिती जी आहेत कोण आहेत सुपारीबाज ते आम्ही असताना सांगतो ना त्याच्यामध्ये. बरं सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काल महायुतीची बैठक झाली दिल्लीमध्ये आणि जागा वाटपाचा जो तिढा आहे अजूनपर्यंत सुटला नाही आहे. 3 ते 4 जागांवरती हा तिढा कायम आहे आणि 11 तारखेला पुन्हा एकदा बैठक आहे. काय तुम्हाला नेमकं वाटतं की काय? मला काही माहिती नाही आहे. आजची बैठक होती. आम्हाला ठरल्याप्रमाणे आजची बैठक कॅन्सल झालेली आहे. पण ती कॅन्सल झालेली आहे याचं कळवण्याचं तसबीही कोणीही घेतली नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला जे समजून घ्यायचं आहे ते आम्ही समजावून घेतलं. त्याच्यामुळे तुम्ही बैठक बोलवता आम्ही येतो, तुम्ही कॅन्सल करता तुम्ही सांगत नाही, तेव्हा आमचं स्टेटस काय आहे ते आमच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्या स्टेटसच्या आधारेच पुढचं पाऊल प्रकाश आंबेडकर उचलतील. नाही आम्हाला चर्चेला बोलवलं तर आम्ही जाणार. आम्ही नाही म्हणणार नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणणार आहे की ज्याची जेवढी चादर आहे तेवढीच त्याची पसरावी. ओरबडण्याचा जे खेळ चाललेला आहे तो थांबवावा. एकमेकांमध्ये म्हणजे एकमेकांमधला त्यांच्यामधला जो ओरबडण्याचा खेळ चाललेला आहे आणि त्याच्यामुळे 15 जागा ज्या वादातीत आहे त्याचा तिढा अजून सुटलेला नाही आमच्या माहितीप्रमाणे. पण हा तिढा सुटणार नाही असं पण एक चर्चा आहे. कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा आणि त्यासोबतच शिवसेना म्हणा यांचा स्वतःमध्ये ताळमेळ नाही अशी पण एक चर्चा जडू लागलेली आहे. विरोधक यावर टीका टिप्पणी सुद्धा करतायत. नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. एक दुसरा प्रश्न महायुती संदर्भातला आहे. काल दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे ज्यात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांचा देखील 3 ते 4 जागांचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही आहे. अजूनही 11 तारखेला त्यांची बैठक होणार आहे, यामध्ये ते ठरेल. एकंदरीतच आत्ता सध्याची जी राजकारणाची परिस्थिती आहे मतांचं ध्रुवीकरण होतं असं वाटतं तुम्हाला? मतांचं ध्रुवीकरण अगोदरच झालेलं आहे. ते जरांगे पाटील यांनी अगोदरच ध्रुवीकरण करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांचं काय नवीन ध्रुवीकरण नाही. यांच्यामधला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो मला जो दिसतो आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आपण असा विचार केला त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न जे त्यांच्याबरोबर आलेले आमदार आहेत खासदार आहेत त्यांना सिक्युअर्ड करणं हा त्यांचा असणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता ते करण्यामध्ये BJP त्यांना मदत करणार आहे का? मदत केली तर मी असं म्हणतो की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शाबूत राहते. दुर्दैवाने राजकीय खेळी म्हणून
सुबह का भूला अगर शाम को आए अशी जी एक म्हण आहे, त्याचा वापर जो राजकारणामध्ये झाला पाहिजे होता तो मला असताना त्या ठिकाणी दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कुचंबण्याचं राजकारण हे चालले असं मी त्या ठिकाणी मानतोय. अजित पवार ॲग्रेसिव्ह आहेत आणि ते सुद्धा आम्हाला जास्ती जागा पाहिजेत असं त्या ठिकाणी म्हणतात आहेत. BJPचं असं चाललेलं आहे की आम्हाला आमच्या वाढवून जागा पाहिजेत, 32 काहीतरी जागा पाहिजेत असं मी त्यांच्यामध्ये ऐकतोय. तेव्हा हा तिढा तेही कसं सोडवतील याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. पार्टी कॅडर जे आहे ते डिमांड करत असतं की मी 5 वर्ष काम केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला आजमावायला जागा असली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला नेते जे आहेत त्यांना असणारं सत्ता हे प्रिय असतात आणि म्हणून सत्तेसाठी उलटसुलट राजकीय संबंध आणि समझोते करण्याच्या नादी ते लागतात. आपल्याला बघायचं आहे की कोणाचा विजय होतोय ते. नक्कीच. पण जे सुबहचे भुले आहेत ते जर संध्याकाळी परत आले तर फार मोठं वेगळं राजकारण महाराष्ट्र पाहिल. आत्ता त्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही, शिळापणं झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे आला काय न आला काय त्याला फार काही. एक सध्या वेगळीच परिस्थिती आहे. एकतर रंगपंचमीचे दिवस जवळ येत आहेत, आकाशात बरेच रंग उधळले जात आहेत आणि कुठला रंग कुणावर येऊन पडेल याची देखील काही शाश्वती नाही आहे. यातून बचाव कसा केला पाहिजे आणि तुम्ही स्वतः यातून स्वतःचा बचाव करणार भविष्यामध्ये अशी वेळ आली तर? नाही, आमचं असं एक व्हेरी क्लिअर आहे की जे काही आहे ते सरळ करा, ओपनली करा, छुप्याने काही करायचं नाही. त्याच्यामुळे असणारा आम्हाला जो कलर पाहिजे तोच आम्ही स्वीकारणार, आम्हाला जो कलर नको आहे तो आम्ही स्वीकारणार नाही. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.